षष्ठी हवन विषय माहिती भाग 1. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी बाबा हनुमानजींची प्राप्ती 1946 च्या 14 जानेवारीतील संक्रांतीला केल्यानंतर बाबा ज्या मंत्राने बाबा हनुमानजींची प्राप्ती केली त्या मंत्राद्वारे दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर करीत होते, परंतु ते पूर्णपणे दूर न होता पुन्हा त्याच दुःखाने पीडित होत होते. अशाच एका रंगारी समाजाच्या बाईचे दुःख दूर करण्यासाठी 42 दिवस रोज सायंकाळी बाबांना त्यांना मिळालेल्या मंत्राद्वारे हवन केले, तरी सुद्धा त्या बाईच्या अंगातून भूतबाधा पूर्णपणे निघाली नाही. पुन्हा 43व्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी 19 ऑगस्ट 1948 रोजी गुरुवारी पुन्हा ती बाई आपले अंग फिरवीत बाबांकडे आली. बाबांनी तिच्या अंगातील भूत काढण्याचा प्रयत्न संपूर्ण दिवसभर केला, परंतु ती पुन्हा अंगात आल्यावर बाबांनी बाबा हनुमानजीला परमेश्वर मानण्याची अट घालून जी शक्ती मानवाचे संपूर्ण दुःख एका क्षणात नष्ट करेल अशा शक्तीला मानण्याच्या ठरविल्यावर त्याच मंत्राने त्या बाईच्या अंगातून भूत येणे बंद केले. बाबा त्या दिवशी रात्र झाल्यामुळे शांत झोपले होते. दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी उठण्याच्या आधी झालेल्या शक्तीचा शोध घेण्याचे ठरविले, ज्या शक्तीमुळे त्या बाईचे भूत नाहीसे झाले. त्याकरिता बाबांनी दुसऱ्या दिवसापासून 5 दिवस हवन करण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट 1948 पासून 5 दिवस हवन करण्यास सुरुवात केली. 5व्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 1948 ला 5वे हवन संपल्यावर बाबा देहभान विसरून निराकार अवस्थेत आले, म्हणजे त्यांना त्या दिवशी एका परमेश्वराची प्राप्ती झाली. त्या दिवशी श्रावण वद्य पंचमी होती. हिंदी भाषिक पंचांगाकरिता भाद्रपद महिना समजावा. त्या दिवसाची तारीख 23 ऑगस्ट असून 48 हे वर्ष होते व तो दिवस बुधवार होता. या दिवसापासून हा दिवस म्हणजे श्रावण वद्य पंचमीला भगवंत प्रगट दिन म्हणून साजरा करतात.